हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना 10:30 वाजले आणि माझं जेवण झालं आहे आत्ताच. आणि कालचा व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही, मला एका ज्वेलरीचं शूट करायचं आहे. तर मी आता आहे ना ते ज्वेलरीचे मस्त व्हिडिओ काढत होते आणि थोड्या वेळाने ना मला साडी पण घालायची, मस्त मेकअप करणार आहे आणि मस्त ज्वेलरी घालून आहे ना शूट करणार आहे मी. तर पहिले नाही त्या ज्वेलरीचं आहे ना सेपरेट शूट करून घेते. या टाईप ज्वेलरी मस्त शूट करते मी आणि याच्यावरती मी मस्त बॉटल ग्रीन कलरची साडी पण घालणार आहे. तर तुम्हाला मस्त रील्स आणि आपल्या इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल, कानातले पण खूप सुंदर आहे. आम्ही ना आता खाली आलो आहे. ऋत्विकला आहे ना स्कूलला जायचं, त्याची व्हॅन येते आणि मला ब्लाऊजला आहे ना टिप पण मारायची. तर आहे ना टिप पण मारून घ्यायची आहे मावशींकडून. तर पहिले ना ऋत्विकला आम्ही सोडून देतो स्कूलच्या बसमध्ये आणि मग आम्ही वरती जाताना ना ब्लाऊजला टिप मारून देतो. मला शूट करायचं आहे तर त्याच्यासाठी साडी घालायची, पण ब्लाऊज काकीचं आहे त्याच्यामुळे तो मला येत नाही. त्याच्यामुळे ना आता टिप मारावं लागेल. माझं शूट झालं आहे आता करून आणि मस्त काही रोगवेगने फोटो काढले, काही काकींनी पण काढले कॅमेऱ्यामध्ये. मला इतके जडजड झाले ना कानातले, ते आता मी काढून ठेवते, साडी चेंज करते आणि एवढं मेकअपचं प्रॉडक्ट आहे ते सगळं मला ना आता ठेवून द्यावं लागेल. इकडे मी मेकअपसाठी प्रॉडक्ट घेतलेलं होतं ते. तर चला, मी इकडं आता मेकअप रिमूव्ह केला आहे माझं. तरी पण एवढा मेकअप जातच नाही. किती रिमूव्ह केला ना काकी तरी तो मेकअप आहे, पण ते काजळ आणि ते जे भारी राहतं ना ब्रँड, तर ते जात नाही एवढं. 2 दिवस सुद्धा जात नाही ते. आता हा मेकअप केल्यावरती ना असं काजळ दिसतंच, डोळे दिसतं ना. काकी ना डाळीच्या पिठाचे धिरडे बनवते आता. डाळीचं पीठ मसाला टाकून. तुमचं जेवण झालं मग बनवते? तुम्ही पण खा आता थोडंसं. नाही तुलाच थोडंसं मीठ टाकलं का? दूध वरती चाललं. ऋग्वेदचं चालू आहे जेवण. विमान पण चालू, आवाज येते. कबूतर पण नाही पातळ नाही ना. हा द्या. थांबा मी प्लेट घेते. कसं पण खा चपाती सोबत किंवा प्लेट घे. कसं पण छान लागतं.
ऋग्वेद खाईन का आता? हवेत खातो तुम्ही. ऋत्विकला आवडतं का? त्याला करते ना आले. मग पीठ राहू दे ना ते सग. अहो ते किती थंड भिजवायला 5 मिनिटं नाही लागणार. थंड पडले होते चांगले. त्याला करत आहे गरम काही नाही. मी एवढे एकच खाईन ना. ए किती छान लागते, खाऊन बघ तू, टेस्ट करून बघ आधी. काय करतोय रे? काय करतोय? लक्षात नाही राहत म्हणून लिहितोय स्टिकी नोट्सवर. इथं लावले असे त्यांनी लिहून. कस काय लक्षात नाही राहत तुझ्या? नाही राहत, मी अंडा पडतो मला. काय पडतो? 0 पडतो. आणि ते केव्हा ठेवायचं आता तिथं? जेव्हा गेम संपली तेव्हा काढून ठेवायचं. सगळ्या भिंतीवर लावून ठेवले नाही. बाहेर पाऊस चालू आहे, आता पाऊस यायला लागलाय. आता आहे ना 6:30 वाजले आणि आम्हाला जायचंय गार्डनला फिरायला बाहेर. तर आम्ही चाललोय. ऋग्वेदन ते गेले खाली, काकी येते लॉक लावून. मला आहे ना ज्वेलरी पण द्यायची आहे, तर येता येत्या ज्वेलरी घ्यायला. नेट पकडणार ऋग्वेद आलं नाही ना अजून. तुम्ही आले होते खाली. आम्ही आलो आता गार्डनला. कुठून इथूनच जायचं का? हा, यालाच लय आनंद होतोय. किती दिवसात 3-4 वर्षातून आले इकडे. मी क्लासला होते तेव्हा यायचो आम्ही. जेव्हा वेळ भेटन तेव्हा. कोणती बाईक? याला नुसते बाईकच आवडतं काकी. तिथून तिकीट घ्यावं लागतं. जेव्हा मी क्लासला होते तेव्हा तिकीट आणि ते काहीच नव्हतं. आता झालंय वाटतं सुरू ते तिकीटचं. ऋत्विकला लय आनंद झाला. चला पुढं. आले आले फोटो सेक्शन चालू झालं. इकडं किती छान छान हे झाडच इतकं छान आहे ना. तर आता आहे ना आम्ही थोडंसं चक्कर मारतो, फिरतो. फ्लावर्स किती सुंदर आहे. मी सटकले होते. लय डेंजर झालेलं आहे पावसामुळं. हा ना, चिकचिक. डायनोसॉर अहो संडेला जास्त राती करते ना हळूच. हा त्या तिथं मध्ये जाऊ आपण फोटो काढायला. हे पोरं सापडलेत बरे आपल्याला. पानं कसं चढतोय वरती. ऋत्विक कुठे? हा दादा नको रे त्याला आवाज देऊ. काय दिसला? कोणत्या साईडने जायचं? आम्हाला तिकडे जायचं आहे आता. तिथं पुन्हा लाइटिंग आहे. अंधार पडला इतक्यात. आपण येईपर्यंत किती उजेड होता. मला आता उंदीर दिसला. हा, याला एकदा दिसला होता. कावळे किती गागताय पाना. पिंजऱ्यातून बाहेर काढले. हा असे खुश झाले. इथं दिवसा छान वाटत असं. डायनोसॉर इकडून. ऋत्विक इकडनं. प्रत्येक सेक्शन मध्ये वेगवेगळे लाईट इथं. किती छान केलेलं आहे. हे या साईडने गेले. तुझा इथं फोटो काढू आपण. कुठं? हा इथून वरती जायचं. डेंजर. मध्येला अंधार असणार. चिखल आहे तिकडं, नको जाऊ मग. अगो बाई लय चिखल. बापरे, हा मध्ये होता का? मध्ये जाऊन किती खिडकीत येते इथे. अय्यो, मी पाहिलंच नाही वरती. मी वरती बघितलंच नाही. ओललंय ते. ओला असेल तिथे. नंबर येतो त्रास परत. ऐकत नाही, मला फोन करत स्टडी करत नाही. कुठं राहिले तुम्ही? भैरवनाथ मंदिर. फोन करा तुम्ही. लगेच घरी यायचं. तिथं बाजूला चौकी. हा काय ऐकणार ना? घाबरत नाही. असं राहिला. घाबरत नाही तर घाबरत नाही. तुम्हाला काय खायचंय काकी? पाणीपुरीच खायची की आपल्याला. हा
हा इकडे सगळे दुकाने आहे का? हा एक पुरी घेतली. नको खाऊ, उपवास आहे तुला ना. नाही नाही आता एक पुरी खाल्ली ना. कशाच आहे? कशाच आहे? कशाच आहे? गव्हाचं मैदा वगैरे सगळे पीठ मिक्स केलेले. आता चाललोय घरी, मस्त गार्डन मध्ये फिरलो. तर आता बघू इकडं काहीतरी दुकान आहे का, बघू काहीतरी खायला, मग डायरेक्ट घरी जाऊ. रोडला इतक्या सारख्या गाड्या चालू राहते, इतके इकडं पण. आम्ही त्या दिवशी इथं मंदिरामध्ये आलो होतो दर्शनासाठी गणपती बाप्पांच्या. इकडे ना काकी आता मसाले भात बनवत आहे, कारण आम्ही दाबेली ते खाल्लं, एवढी भूकच नाही आहे, फक्त मग सिंपल मसाले भातच बनवायचं आहे. हे वडापाव खाते. याने काय गाणं पाठ केलंय का? टोमॅटो नाही ना, गाजर पण नाही, जाऊ दे काय नाही. कोबी त्या दिवशी सगळं होतं, गाजर फ्लावर आणि ते. इकडे ना भात चाललाय तयार. आता 9:45 वाजले, आता मी भात खातो. बटाटे भात कशी वाजली करा मिक्स. तुम्हीच करा आता मिक्स. पुलाव सारखा झालाय, छान झालंय, वासले मस्त आलं त्याचं. छोट्याच प्लेटी घ्या, मला असं वाटतंय मोठं नको घेऊ. एवढं ताट मोठं नको, छोटेच घ्या. एकदम भारी वास येतोय. ते तांदूळच छान आहे. छोटीच घ्या काकी मला. हा आधी स्टीम. बस लय झाला, नका नका. लागलं की हा